हॅलो ऑल, चला आज आपण एक्सरसाइज 9.2 लगेच सॉल्व्ह करायला सुरुवात करणार आहोत. चला, इथे जसं तुम्ही बघू शकताय, हा काय आहे, हेक्झॅगॉन आहे आणि हेक्झॅगॉन मध्ये आतमध्ये लाईन्स बघा किती आहेत, 1 2 3 4 5. हा क्वाड्रिलेटर आहे, त्याच्यामध्ये लाईन किती आहेत, 1 2 3. हा ट्रायंगल आहे, त्याच्यामध्ये लाईन किती आहे, 2. म्हणजे असा आपल्याला एक शेप शोधायचा आहे ज्याच्यामध्ये जेवढ्या साईड्स आहेत त्याच्यापेक्षा एक लाईन आतमध्ये कमी असेल. तर इथे बघा, हा पण क्वाड्रिलेटरल आहे किंवा आपण ह्याला पॅरलोग्राम म्हणू शकतो. अजून तुमच्या कन्सेप्ट नाही आहे अजून हे स्टँडर्डच्या. इथे बघा 4 साईड्स आहेत पण आतमध्ये 2च आहे. इथे सर्कल आहे, ते आतमध्ये पूर्ण सर्कल आहे. हा कुठला आहे, 1 2 3 4 5. पेंटॅगॉन आहे, आतमध्ये लाईन्स किती आहेत, 1 2 3. त्यामुळे हा पण येणार नाही. हा कुठला आहे बघा, 1 2 3 4 5 6 7 8. ऑक्टॅगॉन आहे आणि त्याच्यामध्ये लाईन्स किती आहेत, 1 2 3 4 5 6 7. सो फोर्थ ऑप्शन मार्क करा इथे. नेक्स्ट बघा, ही फिगर आता अशी काय, त्याच्यानंतर ही बरोबर एक्झॅक्टली उलटी फिरवली आहे आणि ॲरो इकडे आलाय आणि हा जो सिम्बॉल आहे तो इकडे आलाय. आता ही अशी सिम्बॉल आहे, मग ह्याच्या पुढे कसं असणार आहे, ही एक्झॅक्टली ह्याच्या म्हणजे ह्याच्या ऑपोजिट आपण जर फिरवली तर हा ॲरो जो येईल तो वरच्या साईडला येईल आणि हा सिम्बॉल येईल तो खालच्या साईडला येईल. मग इथे कुठला ऑप्शन आहे बघा, थर्ड ऑप्शन आहे, तो मार्क करा. हा थोडासा तिरका आहे त्यामुळे हा येणार नाही आणि ॲरो पण इथे खालती आहे. चला, इथे थर्ड फिगरमध्ये बघा, सर्कल हे आपण ह्याला असं परपेंडिक्युलर साईन म्हणूया किंवा उलटा टी म्हणूयात आणि इथे मून, हाफ मून. तर इथे बघा, हा जेव्हा पूर्ण आपण समजा असं रोटेट केलं क्लॉकवाईज, ठीक आहे, हे पूर्ण असं रोटेट केल्यावर कसं होणार आहे, असं दिसणार आहे. त्याच्यानंतर परत या साईडला रोटेट केल्यावर हे बघा, ह्याची पोझिशन चेंज होत नाही. हे जेव्हा इथून गेलं इथे तेव्हा सर्कल इथे आलाय, हा मधला टी पण इथेच आलाय असा, आणि हे पोझिशन, ह्याची पोझिशन या फिगरची तिकडे गेली आहे. सो ह्याच्यानंतर कुठला येणार आहे, आता हे आहे, म्हणजे ह्याच्यानंतर कुठलं येईल, जसं हे तिरकं आलंय तसं तिरकं येईल. मग इथे पहिला बघा कुठला आहे, असं तर येणार नाही, उलट ऑपोजिट येणार नाही, म्हणजे या साईडला अँटी क्लॉकवाईज तर येणार नाही. त्याच्यानंतर हे पण येणार नाही लेफ्ट साईडला, कारण आपल्याला हे पाहिजे, सर्कल हवंय. सो कुठला ऑप्शन येईल, थर्ड ऑप्शन. नीट बघा, जेव्हा तुम्ही फिरवाल तेव्हा कसं दिसेल फिगर ते. चला, नेक्स्ट बघूयात. इथे बघा, आता या ट्रँगल जो आहे तो सेम उलटा म्हणजे इथे दिसतोय. हे पण आहे, ही जी या फिगरमध्ये पेंटागॉनमध्ये ही जी फिगर आहे ती बरोबर ऑपोजिटला, म्हणजे वॉटर इमेज सारखं हे दिसतंय बघा. तुम्ही समजा वॉटरमध्ये किंवा असा इथे मिरर धरून जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला हे सेम दिसेल. म्हणजे इथे जर तुम्ही हाफ इथे मिरर लावला तर बरोबर ही खालची साईड तुम्हाला अशी इथे उलटी दिसेल. मग त्याच्यातलं कुठला येईल इथे ऑप्शन, तर इथे ऑप्शन येईल फर्स्ट. आहे बघा, हे पण हे जे इथे आहे हे बरोबर इथे ऑपोजिटला दिसेल. टी इथे कधी आला असता, हा ऑप्शन कधी आला असता, तर इथे टी उलटा दाखवला असता, ठीक आहे. हा जे आहे तो असा आला असता इथे, बरोबर. त्यामुळे हे तिन्ही ऑप्शन येणार नाहीत. ऑप्शन कुठला येईल, 1. इथे पण सेमच आहे, ह्याला आपण वॉटर रिफ्लेक्शन म्हणूयात. हे असं इथे ॲरो आलाय तर वॉटर रिफ्लेक्शन मध्ये इथे येईल, तसंच हे आहे, तसंच हे आहे. मग इथे कुठला येईल बघा, सेम. तर इथे तर येणार नाही, हे बघा हे सेमच घेतलंय. इथे या साईडला घेतलंय, असं होणार नाही, या साईडला जाणार नाही, या साईडला दिसेल फक्त उलटा डी दिसेल, ठीक आहे. हे पण येणार नाही, इथे हॉरिझॉन्टल लाईन आहे, इथे व्हर्टिकल लाईन्स आहेत, त्यामुळे हा पण ऑप्शन येणार नाही. सो ऑप्शन कुठला येईल, थर्ड ऑप्शन. नेक्स्ट बघा, 6 मध्ये. चला, या फिगरमध्ये बघा, हा पेंटॅगॉन आहे, ह्याच्या आतमध्ये पार्ट्स किती गेलेले त्याचे, 1 2 3 4 5 6, म्हणजे एक पार्टनी जास्त आहे. हा स्क्वेअर आहे, त्याच्यामध्ये पार्ट किती आहेत, 1 2 3 4 आणि हा 5, मधला जो स्क्वेअर आहे तो पण पार्ट आपल्याला घ्यायला लागेल. ट्रायंगलमध्ये 1 2 3 आणि 4. तसंच कुठल्या फिगरमध्ये त्याच्या साईडपेक्षा एक पार्ट जास्त आहे. आता इथे ट्रायंगल फर्स्ट ऑप्शनमध्ये बघा, 1 2 3 4 साईड्स पण तेवढ्या आहेत, पार्ट्स पण तेवढेच आहेत. सेकंड ऑप्शनमध्ये बघा, 1 2 3 4 5 6 आहे, पण हे नक्कीच पार्ट जास्त आहेत बघा, 1 2 3 4 5 6 7. सो हा ऑप्शन आहे, सेकंड ऑप्शन मार्क करूया इथे. इथे थर्डमध्ये पण तुम्ही बघू शकता, 1 2 3 4 5 6 एक्झॅगॉन आहे, म्हणजे इथे किती पाहिजेत, 1 2 3 4 5 6, 6च आहेत. त्यामुळे आपल्याला काय हवं, एक पार्ट आपल्याला जास्त हवा आहे. सो सेकंड ऑप्शन. हा इथे पेंटॅगॉन आहे, ट्रायंगल आहे, आणि हा कुठला आहे बघा, इथे किती पार्ट्स आहेत, 1 2 3, साईड्स किती आहेत, 1 2 3 4 5 6 7. तर ह्याला आपण काय म्हणणार, हेप्टॅगॉन. तर आता ह्याच्यामध्ये आता ह्याला 5 आहेत, 3 आहेत, 7 आहेत, हे सगळे काय आहेत, ऑड नंबर्स आहेत. मग तसंच आपल्याला एक इथे बघायला लागेल,
मग आता इथे नंबर ऑफ लाईन्स आपल्याला मोजायला लागतील प्रत्येक फिगरच्या. इथे बघा हे तर बाहेरच्या 4 लाईन्स आणि त्याच्यानंतर आतल्या 2 डायगोनल्स आहेत, म्हणजे किती झाले 6 झाले. हे मोजूयात आपण इथे 1 2 3 4 5 6 7 8 झाले आणि ही आतली एक लाईन आणि 9 आणि 10 म्हणजे हे 10 झाले. 1 2 3 4 5 6 झाले. 7 8 आणि 9 हे 9 झाले. हे बघूयात बाहेरच्या 3 आणि 1 2 3 आतल्या 3 म्हणजे हे 6 झाले. म्हणजे ऑड नंबर कुठला आहे, इथे सगळे ऑड नंबर्स आहेत बघा 5 3 7. मग इथे ऑड नंबर कुठला आहे 9. सो ऑप्शन 3 मार्क करा इथे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. इथे बघा हा जो स्क्वेअर आहे, स्क्वेअरमध्ये एक लाईन मारली आहे, दोन्ही साईडला त्याच्या हाफ सर्कल आहे, स्टार आहे आणि हा सिम्बॉल आहे. त्याच्यानंतर एक लाईन आडवी वाढवली आहे इथे, ठीक आहे. ती वाढवल्या अजून एक स्टार वाढला आणि हा एक सिम्बॉल वाढला आहे. अजून एक तिरकी लाईन इथे वाढवली आहे, डायगोनल म्हणूयात आपण त्याला, आणि परत एक नंतर एक स्टार आणि एक सिम्बॉल वाढला आहे. म्हणजे आता ही लाईन वाढल्यावर कुठली लाईन यायला पाहिजे, ही अशी एक लाईन येईल आणि एक स्टार येईल त्याच्याबरोबर आणि एक सिम्बॉल येईल. सो कुठला येईल बघा इथे फर्स्ट ऑप्शन येणार नाही, कारण इथे सिम्बॉल बघा इथे हा असा दिलेला आहे, आपल्याला सिम्बॉल या साईडला हवा आहे बरोबर. म्हणजे ह्या डायगोनलच्या इथे एक तर सिम्बॉल आहे, तो इथे पण पाहिजे. मग तो ह्या तिन्ही फिगरमध्ये आहे, फर्स्ट फिगरमध्ये नाही आहे, सो हे ऑप्शन नाही येणार. सेकंड फिगरमध्ये बघा इथे हा डायगोनल दिलेला नाही आहे, सो सेकंड ऑप्शन नाही येणार. इथे दोन्ही डायगोनल आहेत पण स्टार फक्त 3 आहेत, आपल्याला किती हवेत 4 हवेत, सो थर्ड ऑप्शन नाही येणार. सो आन्सर इज फोर्थ ऑप्शन. सो हा मार्क करा. चला नेक्स्ट बघा. हे जे स्क्वेअरच्या भोवती सिम्बॉल दिलेले आहेत ते मूव्ह होत आहेत थोडे थोडे पुढे. मग ते कसे मूव्ह होत आहेत, आता हा जो स्टार आहे तो इथे आलाय, ठीक आहे. आणि हा जो क्रॉस लाईन आहे ती इथून या थर्ड पोझिशनला गेली आहे. सर्कल म्हणजे एक एक पोझिशन सोडून दुसऱ्या पोझिशनवर गेलाय, ठीक आहे. आणि ते पण कशा कुठल्या डायरेक्शनमध्ये, क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये. मग आता इथे बघूयात आपण, आता ह्याच्या पुढची फिगर आपल्याला बघायला लागेल ना. सो इथे हा जो क्रॉस आहे तो ही एक लाईन सोडून तो कुठे जाईल, इथे जाईल बरोबर. म्हणजे हा इथे हे म्हणू शकतो आपण, इथे कुठेच नाही आहे. त्याच्यानंतर हा ट्रायंगल आहे तो हा एक लाईन सोडून कुठे जाईल, इथे जाईल, तो हा इथे बरोबर आलेला आहे बघा. हा सर्कल आहे, ही पोझिशन सोडून तो कुठे येईल, इथे येईल. सो ऑप्शन काय आहे इथे, आन्सर फोर्थ ऑप्शन. बाकी बघा पहिल्या ह्याच्यात कुठेच नाही आहे तसं, जसं आपण हे बघितलं की एक पोझिशन सोडून पुढच्या पोझिशनात जम्प करतोय तो सिम्बॉल, ठीक आहे. त्याप्रमाणे ऑप्शन 4 येईल. चला या नेक्स्ट फिगरमध्ये बघा, प्रत्येक फिगर जी आहे ती 4 पार्ट्समध्ये डिवाइड केलेली, 1 2 3 4 1 2 3 4, ठीक आहे. मग अशीच फिगर आपल्याला बघायला लागेल जी 4 पार्ट्समध्ये इक्वली डिवाइड केलेली आहे. इथे पण 4 पार्ट्स आहेत पण हे इक्वल नाही आहे. थर्ड ऑप्शनमध्ये पण आहेत पण हे इक्वल नाही, इथे 30 पार्ट्स आहेत. मग ऑप्शन काय येणार आहे, सेकंड म्हणजे हे जर हे सगळे सेम दिसत आहेत ना, हे जे पार्ट्स आहेत हे सगळे इक्वल पार्ट्स आहेत, म्हणून ऑप्शन सेकंड. चला आता हे बघा, हे जे पुढचं आहे कशाच म्हणजे कशा एकमेकांना बिलॉंग करत नाहीये. मग इथे काय ह्याच्यामध्ये सिमिलर आहे की जे पुढची जी आन्सर फिगर आहे ती याला बिलॉंग असेल. तर बघूया, तिथे आपण काउंट करूयात सिम्बॉल आधी. 1 2 1 2 3 4, ठीक आहे. क्रॉस 2 आहेत आणि सर्कलचे 4 आहेत. इथे 1 आहे, इथे 1 आहे. त्यानंतर 1 2 1 2 3 4 आणि 1 2 3 4, इथे 8 आहेत. टोटल 8 आहेत, इथे टोटल 2 आहेत आणि इथे टोटल 1 2 3 4 5 6 आहेत, ठीक आहे. चला इथे बघूयात आपण 1 2 3 4, इथे 4 आहेत. 1 2 3 4 5, इथे एक सर्कल कमी आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9, इथे 9 आहे. 1 2 3 4 5, इथे 5 आहेत. म्हणजे आता हे बघा 5 9 5 हे सगळे ऑड नंबर्स आहेत. 4 हा इव्हन नंबर आहे आणि हे सगळे आपण फाइंड केले, हे सगळे इव्हन नंबर्स आहेत. सो ऑप्शन 1 इज करेक्ट आन्सर. चला नेक्स्ट फिगर बघा. आता इथे सगळे वेगवेगळे सिम्बॉल दिलेले आहेत आणि कुठलं जसं अँटी क्लॉकवाईज क्लॉकवाईज असं डिरेक्शनमध्ये कुठल्याही जात नाहीये. मग आपण काय बघूयात की जे सेम सिम्बॉलची पोझिशन नाही ना बदललेली. पोझिशन म्हणजे त्याचा जर आता हा ट्रायंगल आहे हा उलटा नाही केलेला ना, हा सरळ आहे बघा तिन्ही फिगरमध्ये. त्याच्यानंतर हे हॅश आहे ते पण तसंच आहे. हा स्टार आहे तो सेम आहे. स्क्वेअर आहे तो सगळीकडे सेम आहे, म्हणजे तो असा नाही केलेला स्क्वेअर, ठीक आहे. काईटच्या पोझिशनमध्ये सर्कल आहे ते सगळीकडे सेमच असणार आहे. मग असं आपल्याला आता फिगर बघायची आहे जिथे या सगळे सिम्बॉल्स सेम असतील. इथे ऑप्शन 1 मध्ये बघा, इथे ट्रायंगल उलटा केलेला आहे, सो ऑप्शन 1 नाही येणार. सेकंडमध्ये हा जो स्टार आहे आणि हा स्टार ह्याच्यामध्ये फरक आहे, सो ऑप्शन सेकंड पण नाही येणार. थर्डमध्ये बघा काय वेगळं आहे, थर्डमध्ये स्क्वेअरची थोडंसं हे बघा चेंज केली आहे, सो थर्ड ऑप्शन पण नाही येणार. मग कुठला येईल,
इथे बघा सगळे सिम्बॉल आहे तसेच ठेवलेले आहेत फोर्थ ऑप्शन मध्ये. सो फोर्थ ऑप्शन मार्क करा. चला नेक्स्ट बघा. आता हे पण सिम्बॉल दिलेले आहेत, तर ह्याच्यामध्ये रिलेशन बघा कसं आहे. ट्रायंगलच्या ऑपोजिट साईडला इथे ट्रायंगल आहे, सर्कलच्या ऑपोजिट साईडला सर्कल आहे पण शेडेड आहे. आणि ट्रायंगलचा जो शेडेड पार्ट आहे तो उलटा ट्रायंगल करून शेडेड पार्ट आहे त्याचा. ठीक आहे. इथे पण बघा ट्रायंगल हा सरळ आहे असा, म्हणजे खालची जी ही जी पोझिशन आहे त्याचा ट्रायंगलचा जो कोन येतो इथे वरती, तर तो इथे खालती येतोय बरोबर. मग तसंच इथे बघा हा पण शेडेड, आता हा सेम शेडेड इथे वरती घेतलाय, हा इथे खालती घेतलाय. मग तशी त्याला बिलॉंगिंग फिगर कुठली आहे ते आपल्याला बघायचंय. इथे बघा इथे ऑपोजिट साईडला नाही, एका साईडला दोन्ही आहे, सो ऑप्शनवर येणार नाही. इथे सेकंड ऑप्शनमध्ये ऑपोजिट साईडला आहेत पण ट्रायंगल कुठला शेड केलेला आहे, जो सरळ ट्रायंगल आहे तो इथे आपल्याला कसा हवाय, उलटा ट्रायंगल शेड केलेला हवाय. सो इथे सेकंड ऑप्शन पण नाही येणार. थर्डमध्ये बघा हे ऑप्शन बरोबर आहे, इथे ऑपोजिट साईडला पण आहे आणि हा पण ट्रायंगल उलटा जो ट्रायंगल तो शेड केलेला आहे आणि जो सरळ ट्रायंगल आहे तो तसाच ठेवलेला आहे. सो ऑप्शन थर्ड. इथे फोर्थमध्ये पण येणार नाही, कारण इथे फोर्थमध्ये हा जो ट्रायंगल आहे हा असा सरळ हवा होता ना, तो इथे उलटा केलेला आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूयात. इथे बघा आता हे जे सिम्बॉल दिलेले आहेत किंवा लेटर्स दिलेले आहेत, तर हे किती लाईन्सनी बनलेले आहेत, 1 2 3 1 2 3 1 2 3. तसंच आपल्याला नेक्स्ट फिगर चेक करायला लागेल, कुठली फिगर ही 3 लाईनली बनलेली आहे, तर वाय 1 2 आणि 3. सो फर्स्ट ऑप्शन मार्क करा. बाकीचं बघा सगळे जास्त लाईन्स आहे किंवा कमी लाईन्स आहेत 3 पेक्षा. आता इथे बघा ह्या ज्या हे क्लॉकमध्ये हे जे 2 हँड्स दाखवले आहेत, इथे कुठला अँगल तयार होतोय, राईट अँगल तयार होतोय. इथे सुद्धा राईट अँगल होतोय, इथे सुद्धा राईट अँगल होतोय. तर आपल्याला कुठला इथे असा ऑप्शन शोधायला लागेल जिथे राईट अँगल तयार होतो. इथे बघा हा कुठला आपण याला म्हणू शकतो, हा ऑब्च्युस आहे, हा ऑब्च्युस अँगल आहे, हा पण ऑब्च्युस अँगल आहे. हा कुठला आहे बघा, इथे हा राईट अँगल आहे. सो ऑप्शन 4 इज करेक्ट. चला नेक्स्ट फिगरमध्ये बघा इथे काही छोटे छोटे स्क्वेअर दिलेले आहेत, ट्रायंगल आणि सर्कल दिलेले आहेत. आपण एकदा काउंट करूयात. 1 2 3 4 4 सर्कल्स आहेत. ठीक आहे. स्क्वेअर किती आहेत, 1 2 3 4 5. स्क्वेअर आहेत 5 आणि ट्रायंगल आहेत 1 2 3. ट्रायंगल आहेत 3. तर नेक्स्ट त्याच्यामध्ये बघा 2 सर्कल्स आहेत, 3 स्क्वेअर आहे आणि 1 ट्रायंगल आहे. म्हणजे एक ट्रायंगल एक कमी झाला आहे, स्क्वेअर जेवढे सर्कल आहे त्याच्या स्क्वेअर एक जास्त आहे. ठीक आहे. म्हणजे इथे बघा स्क्वेअर आपण म्हणूया इथे, सॉरी सर्कल म्हणूयात आपण इथे 2 आहेत, स्क्वेअर किती आहेत 3 आहेत आणि ट्रायंगल 1 आहे. इथे बघा तसंच ह्याच्यामध्ये बघा सर्कल ट्रायंगल 2नी कमी झालेत, सर्कल पण 2नी कमी झालेत आणि स्क्वेअर 2नी कमी झालेत. तसंच पुढच्या फिगरमध्ये 1 2 3 सर्कल आहेत. त्याच्यानंतर 1 2 3 4 स्क्वेअर किती आहेत 4 आहेत आणि ट्रायंगल आहेत 2. इथे बघा एक एकनी परत इथे कमी झालेलं, म्हणजे जेवढे सर्कल आहे त्याच्यापेक्षा एक स्क्वेअर जास्त आहे आणि स्क्वेअरपेक्षा 2नी ट्रायंगल कमी आहेत. तर तसंच आपण पुढच्या याच्यामध्ये बघूया. आता इथे एक सर्कल आहे म्हणजे स्क्वेअर 2 पाहिजे, पण मग ट्रायंगल किती पाहिजे, 0 पाहिजे स्क्वेअरच्या ह्याच्या मानाने. त्यामुळे इथे हे येणार नाही, ऑप्शन 1 येणार नाही. ओके. जेवढे स्क्वेअर आहे त्याच्या -2 केल्यावर जेवढे ट्रायंगल राहतील तेवढे हवेत. म्हणजे इथे 2 मधनं जर 2 ट्रायंगल गेले इथे, तर इथे येणार का ऑप्शन, हा नाही. सेकंडमध्ये बघा एक सर्कल आहे, 2 स्क्वेअर आहेत आणि मग ट्रायंगलच नाही आहे, म्हणजे हा ऑप्शन असू शकतो. तरी आपण पुढचे एकदा चेक करूयात. 1 आणि 2 सर्कल्स आहेत, म्हणजे स्क्वेअर किती पाहिजेत, 3 स्क्वेअर पाहिजेत बरोबर. मग हा ऑप्शन येणार नाही. इथे बघा 1 2 3 स्क्वेअर आहेत, स्क्वेअर किती आहेत इथे, सर्कल 3 आहेत, स्क्वेअर्स आहेत 3 आणि ट्रायंगल्स पण आहेत 3. म्हणजे हे सगळं सेम नंबर्समध्ये आहे. सो ऑप्शन 4 पण येणार नाही. सो ऑप्शन 2 इज करेक्ट. चला नेक्स्ट बघा हा सिम्बॉल. इथे बघा आता 2 स्ट्रेट लाईन आहेत, तर हे जे सिम्बॉल आहेत ते पण 2 आहेत. इथे एक स्ट्रेट लाईन आहे तर सिम्बॉल पण 1 आहे. 3 स्ट्रेट लाईन आहेत तर सिम्बॉल पण 3 आहेत. मग तसंच सेम आहे इथे आपल्याला बघायला लागेल. इथे बघा 3 लाईन्स आहेत पण सिम्बॉल्स 4 आहेत. सो ऑप्शन 1 येणार नाही. इथे 2 लाईन्स आहेत, सिम्बॉल 3 आहेत, हा ऑप्शन येणार नाही. फोर्थ ऑप्शन बघूयात आपण. 1 2 3 4 आणि 1 2 3 4 म्हणजे ऑप्शन 4 येईल. म्हणजे सिम्बॉल्स पण सेम आहेत आणि स्ट्रेट लाईन्स पण सेम आहेत. चला इथे बघा या फर्स्ट फिगरमध्ये ही ॲरोची जी पोझिशन आहे ती इथे अँटी क्लॉकवाईज फिरली. म्हणजे हे समजा असं फिरवलं, ठीक आहे, हे समजा असं फिरवलं तर बरोबर हा ॲरो इथे जाईल आणि हा ॲरो खालती येईल. परत अँटी क्लॉकवाईज फिरवलं तर हा ॲरो इकडे जाईल, हा इथे येईल. मग आता कसं येणार आहे,
जर आपण नेक्स्ट याला बघितलं तर हा जो ॲरो आहे तो वरती जाईल आणि हा ॲरो आहे तो खालती येईल. बाकी सगळं सेमच आहे. ट्रायंगल आणि त्याच्यावरचा सिम्बॉल आहे तो सेमच आहे. मग कुठला येईल बघा, फर्स्ट नाही आहे, सेकंड मध्ये इथे स्क्वेअरच आहे, तो पण येणार नाही, थर्ड येणार नाही. सो ऑप्शन फोर्थ इज करेक्ट. चला नेक्स्ट फिगर बघा. आता या फिगरमध्ये बघा सेम काय काय दिसते तुम्हाला. तर इथे दोन्ही हात आधी इथे वरती आहेत, तर दोन्ही पाय पण इथे वरती आहे. ठीक आहे. इथे हा एक हात वरती आहे तर हा लेग पण वरती आहे, हा एक हँड वरती आहे तर हा लेग पण वरती आहे. मग तसंच आपल्याला ह्या फिगरमध्ये शोधायचं आहे. इथे बघा हा एक लेग वरती आहे तर इथे पाय पण वरती आहे का, नाही, अपवर्ड डिरेक्शनला नाही, सो ऑप्शन वन येणार नाही. इथे बघा हा वरती आहे तर इथे हा पण असा वरती पाहिजे, सो हा पण येणार नाही. इथे थर्ड येणार नाही, इथे कारण स्ट्रेटच दाखवलेत, सो ऑप्शन फोर. इथे बघा हँड वरती आहे आणि लेगची पोझिशन पण वरती आहे, हा खाली आहे आणि याची पण खालती आहे, सो ऑप्शन फोर. चला पुढचं बघा. इथे कर्व आहे आणि स्ट्रेट लाईन आहे आणि इथे हा डॉट आहे. तर जेव्हा स्ट्रेट लाईन इकडे आली, हा कर्व इकडे गेला, तेव्हा डॉट खाली आला, बरोबर. पुढच्या पोझिशनला इथे स्ट्रेट लाईन आली, इथे कर्व आला आणि हा डॉट या साईडला आला. म्हणजे नेक्स्ट काय असणार आहे, स्ट्रेट लाईन वरती असणार आहे, ही पोझिशन कर्व खाली असणार आहे आणि डॉट कुठले असणार आहे, या साईडला. मग इथे कुठला ऑप्शन आहे बघा, असा फोर्थ ऑप्शन. सो फोर्थ ऑप्शन मार्क करा. आता इथे बघा हे सगळे इंडोर गेम दिसतात. ठीक आहे. मग ह्याच्यातले कुठला इंडोर गेम आहे, तर कार्ड्स. हे बाकीचे तिन्ही जे आहेत ते आउटडोर गेम्स आहेत, सो ऑप्शन वन. चला नेक्स्ट ह्याच्यामध्ये फिगर बघा. आता ह्या ज्या तीन फिगर आहेत ह्या तिन्ही कोण यूज करतं, कार्पेंटर यूज करतात. ठीक आहे. जे लाकडाची कामं करतात, कापतात, ते हे यूज करतात. मग त्याच्याशी रिलेटेड इथलं कुठला ऑब्जेक्ट आहे, तर हे तर डॉक्टर यूज करतं, हे कॉम्प्युटर आपण सगळेच यूज करतो. ठीक आहे. आणि हा हा हे तर म्युझिकल इन्स्ट्रुमेंट आहे. मग फोर्थ ऑप्शन आपल्याला बरोबर वाटतो इथे. आणि हे कोण यूज करतं, फार्मर यूज करतं. म्हणजे ज्याच्यातून काहीतरी तयार होतं. म्हणजे हे फार्मर कशा करता यूज करतो, हे खणाला यूज करतो. ह्याच्यातनं हा कार्पेंटर आहे, ह्याच्यातनं काहीतरी वस्तू बनवतो. ठीक आहे. म्हणून ऑप्शन हो. तर इथे नेक्स्ट बघा. इथे बघा सन दाखवलाय, मून दाखवलाय आणि स्टार दाखवलेत. तर हे बाकीचे जे तीन, ह्या चारही आयटममध्ये हे जे तीन दिसतात हे सगळे काय आहेत, हे मॅनमेड आहेत. आणि हे काय आहे, सॅटर्न आहे, जो ऑलरेडी कायम तिथे वरती स्पेसमध्ये असतो. सो ऑप्शन फोर मार्क करा, जो मॅनमेड नाहीये. चला नेक्स्ट बघा. तर ह्या ज्या तीन फिगर्स आहेत हे काय आहेत, कशाचे सोर्सेस आहेत, हे रिन्युएबल एनर्जीचे. मग ह्या चारही ऑप्शनमध्ये जो फर्स्ट ऑप्शन आहे, जो टायडल वेव्स, हे काय आहे, रिन्युएबल एनर्जी सोर्स आहे. सो इथे फर्स्ट ऑप्शन मार्क करा. इथे बघा हे सगळे म्युझिकल इन्स्ट्रुमेंट यूज करतायत, वाजवतायत. मग इथे फोर्थ ऑप्शन, इथे कुठला येईल, फोर्थ ऑप्शन येईल. सो इथे फोर्थ ऑप्शन मार्क करा. ओके. चला पुढच्या. आता ह्या शेप बघा, नीट ऑब्झर्व करा. आता इथे आपण समजा म्हणूयात हे हा एल आहे. ठीक आहे. तर एलच्या आतल्या साईडला हा शेप आहे हाफ सर्कल आणि बाहेर आहे ट्रँगल. तसाच इथे आहे बघा, बाहेरच्या साईडला ट्रँगल आहे, आतल्या साईडला हा शेप आहे. इथे पण सेम आहे. मग तशीच फिगर आपल्याला इथे शोधायला लागेल. इथे बघा ह्या पोझिशनमध्ये, म्हणजे समजा आता हे आपण असं या पोझिशनमध्ये फिरवलं तर हे कुठल्या, ट्रँगल कुठे हवा होता, इथे हवा होता. आणि हा जो शेप आहे तो या साईडला हवा होता, असा एल म्हणला तर. ठीक आहे. त्याच्यानंतर हे तर दोन्ही आतल्या साईडला आहे, हा सेकंड ऑप्शन येणार नाही, फर्स्ट पण येणार नाही. थर्ड येईल का, ट्रँगल पण बाहेरच्या साईडला आहे, हा पण ह्या पोझिशनमध्ये आहे. पण इथे जसं रोटेट केलेलं आहे, आता हे समजा हे असं रोटेट केलं इकडे, त्याच्यानंतर इकडे, तर रोटेट केल्यावर ह्या पोझिशन अशाच दिसल्या पाहिजेत. म्हणजे एल जर असा असेल तर ते ह्या साईडला ट्रँगल असला पाहिजे आणि आतल्या साईडला आहे. हे समजा आपण असं रोटेट केलं ह्याच्यासारखं, तर हे आतमध्येच राहणार आणि हे बाहेरच्या साईडला, म्हणजे या साईडलाच येणार आहे. ठीक आहे. सो थर्ड ऑप्शन येणार नाही. हे बघा हे याच्यासारखं रोटेट केलं इकडे, म्हणजे हे जी पोझिशन आहे ही फक्त अशी रोटेट केली आहे, तर हा ऑप्शन फोर बरोबर दिसतोय. सो फोर्थ ऑप्शन मार्क करा. आता पुढचं बघा एकदम सोपं आहे. सगळ्या स्लॅन्टिंग लाईन दाखवल्या आहेत. मग स्लॅन्टिंग लाईन कुठे दिसते तुम्हाला, इथे फक्त फोर्थ ऑप्शन. सो फोर्थ ऑप्शन मार्क करा. चला इथे बघा या ऑप्शन फिगरमध्ये हा ट्रँगल आहे आणि ट्रँगलच्या बाहेर जे हे क्वाड्रँगल किंवा रेक्टँगल म्हणूयात आपण. तर हे किती आहेत, 3 आहेत. इथे बघा किती आहेत, 1 2 3 4 5 आहेत. त्याच्यानंतर इथे 1 2 3 4 5 6 7 8 9 आहेत. मग इथे त्याच्या जास्त असतील किंवा ऑड पोझिशनमध्ये असेल, म्हणजे इथे 3 5 9 आहे, ऑड नंबरमध्ये असतील. तर इथे आपण काउंट करूयात, 1 2 3 4 5 6 7 8. सो हा ऑप्शन येणार नाही. 1 2 3 4 5 6 7. तर इथे आहेत 7. इथे बघा 1 2 3 4 5 6, इथे 6 आहेत. 1 2 आणि 3 4, इथे 4 आहेत. म्हणजे मग ऑड नंबर कुठे आहे, इथे सेकंड ऑप्शनचा. सेकंड ऑप्शन मार्क करा.
ओके, इथे बघा, तर ह्या ज्या फिगर्स आहेत दिलेल्या वेगवेगळ्या, ह्याच्यामध्ये ह्या ज्या लाईन्स आहेत, म्हणजे हे तर सगळे एकाच लाईन, हे कुठे एकमेकांना जोडल्या गेलेल्या नाहीत, इंटरसेक्ट झालेले नाहीत. तसं इथे पण झालेलं आहे आणि तसंच इथे पण झालेलं आहे. तर इथे बघा, आता कुठल्या ऑप्शनमध्ये दिसते तुम्हाला, ह्या लाईन्स इथे इंटरसेक्ट झाल्या आहेत, ह्या चार लाईन्स इथे इंटरसेक्ट झाल्या आहेत. ठीक आहे, ह्या ज्या लाईन्स आहेत ह्या रेक्टँगलच्या, ते ह्या ट्रँगलला इथे इंटरसेक्ट झाल्या आहेत. पण ऑप्शन 4 मध्ये तसं झालेलं नाही आहे. सो इथे 4th ऑप्शन मार्क करा, सर्वात वेगळं दिसतंय. नेक्स्ट बघा, चला नेक्स्ट क्वेश्चन मध्ये बघा, इथे 3 सिम्बॉल दिसत आहेत. मायनस, हा मोठा जो आहे तो प्लस आणि मल्टिप्लिकेशनचा. इथे पण सेम आहे, मल्टिप्लिकेशनचा आहे, प्लसचा आणि मायनसचा आहे. इथे मल्टिप्लिकेशन आहे, मायनस आणि प्लस आहे. तसंच आपल्याला सेम ऑप्शन इथे आन्सर फिगरमध्ये बघायला लागेल. इथे बघा कुठला आहे, प्लस मायनस आहे, पण इथे पण तिसरा जो रिपीट झाला तो प्लसचाच आहे. इथे डिव्हिजनचा आहे, इथे डिव्हिजनचा आहे. सो तिन्ही ऑप्शन येणार नाहीत. कुठला ऑप्शन येईल, 4th. इथे मल्टिप्लिकेशनचा पण आहे, प्लसचा पण आहे आणि मायनसचा. सो ऑप्शन 4. नेक्स्ट बघा, ओके, आता इथे नेक्स्टमध्ये बघा, इथे काय लॉजिक लावायचे की इथे हे समजा वॉटर रिफ्लेक्शन, आपण ह्याचे इमेजेस बघितल्या किंवा मिरर रिफ्लेक्शन, इथे मिरर ठेवून या साईडला, त्या इमेजेस कशा दिसतील, हा आहे तो असा दिसेल, सी इथे या साईडला बरोबर, सर्कल आहे तो असा दिसेल आणि क्रॉस पण असा दिसेल. मग अशी कुठली फिगर आहे जी वॉटर रिफ्लेक्शनमध्ये सेम दिसेल आहे तशी, तर हे 3rd ऑप्शन येणार आहे, आय. चला इथे नेक्स्ट फिगरमध्ये बघा, स्क्वेअर, सर्कल, सर्कल आणि ट्रँगल. सर्कल, त्याच्यानंतर ट्रँगल, ट्रँगल आणि स्क्वेअर. म्हणजे असं सिरीज किंवा पॅटर्न बघा कसा आहे की एक बाहेर फिगर जी एक आहे, आतमध्ये 2 आहेत आणि आतमध्ये परत एक आहे, पण वेगळी फिगर आहे, रिपीट नाही आहे. इथे ट्रँगल, स्क्वेअर, स्क्वेअर आणि सर्कल. तसं इथे कुठले बघा 3rd ऑप्शनमध्ये दिसतंय की स्क्वेअर, ट्रँगल, ट्रँगल आणि सर्कल. बाकीच्या 3rd ऑप्शनमध्ये तुम्ही बघा की हे कुठेतरी एक एक फिगर परत रिपीट झालेली आहे. ठीक आहे, सो ऑप्शन 3rd इज अवर आन्सर. नेक्स्ट बघा, एच, एच. आता हे एच उलटे केल्यावर पण असं दिसणार आहे. ए इथे बघा, ए इथे उलटा केलाय आणि ई इथे बघा, हे जे आहे हे आता वॉटर रिफ्लेक्शन आहे, म्हणजे एचचं वॉटर रिफ्लेक्शन असं दिसणार आहे, एचं असं दिसणार आहे आणि ईचं असं दिसणार आहे. मग ईचं वॉटर रिफ्लेक्शन असं दिसेल आपल्याला उलटं, म्हणजे असं दिसेल, हॉरिझॉन्टल लाईन आहे ती खाली येईल आणि ही वर्टिकल आहे ती वरती जाईल, त्यामुळे हा ऑप्शन येणार नाही. याचं पण वॉटर रिफ्लेक्शन कसं दिसेल, सीचं ई सारखं दिसेल, हा 2nd ऑप्शन येणार नाही. सो ऑप्शन येईल 3rd, म्हणजे इथे ही जी लाईन आहे ही खालती इथे येईल आणि मग हे असं येईल. ठीक आहे, वॉटर रिफ्लेक्शन आपण असं बघितलं तर कसं दिसणार, ह्याच्या ऑपोजिट. सो 3rd ऑप्शन मार्क करा. नेक्स्ट बघा, आता या फिगरमध्ये बघा, आपण पार्ट्स काउंट करूयात. 1 2 3 4 5, 1 2 3 4 5. इथे पण या फुलाला पाकळ्या किती आहेत, 1 2 3 4 5. मग आता इथे पुढच्या फिगरमध्ये बघा कुठे आहे तसं 1 2 3 4 आणि हा इथला 5, किंवा आपण हे बघूयात 1 2 3 4 5. त्याच्यानंतर इथे बघा 1 2 3 4 5, पण ह्याच्यामध्ये आयडेंटिकल पार्ट नाही आहे, सो ऑप्शन 1 येणार नाही. इथे बघा 1 2 3 4 5, पण हा पण घ्यायला लागेल आपल्याला, हा जो 6 येईल तो आयडेंटिकल नाही आहे, सो 3rd ऑप्शन येणार नाही. आणि इथे बघा 1 2 3 4 5 6, सो ऑप्शन कुठला येणार आहे, 2nd. नेक्स्ट क्वेश्चन फिगर बघा, 2 सर्कल, स्क्वेअर आणि मग ट्रँगल आहे. तसं इथे काय झालंय, रिपीट, सर्कल 2 आहे, ट्रँगल 1 आहे आणि स्क्वेअर पण 1 आहे, म्हणजे सर्कल दोन्हीकडे, सगळीकडे 2 हवेत. ठीक आहे, 2 टाइम्स सर्कल हवे, 1 2, इथे पण बघा 1 2 आणि इथे पण 1 आणि 2, ट्रँगल एकदा हवा आणि स्क्वेअर एकदा. मग कुठल्या आन्सर फिगरमध्ये तसं आहे, इथे बघा 3rd फिगरमध्ये आहे, स्क्वेअर आहे, सर्कल 2दा रिपीट झालाय आणि ट्रँगल. सो 3rd ऑप्शन मार्क करा. चला इथे नेक्स्ट फिगरमध्ये बघा, आता ही जी लाईन अशी आहे, याच्यामध्ये हा जो कर्व पार्ट आहे तो खाली आहे आणि ही छोटी लाईन वरती आहे. तर इथे बरोबर ह्याच्या ऑपोजिट उलटं केलेलं आहे, ही लाईन इथे घेतली आणि हा कर्व पार्ट वरती घेतला. त्याच्यानंतर ही फिगर आता अशी फिरवली आहे, फक्त ही जी फर्स्ट फिगर आहे ती अशी फिरवली आहे इथे 3rd ऑप्शनमध्ये. ठीक आहे, मग ह्याच्या पुढे कुठला येणार आहे, बरोबर त्याच्या ऑपोजिट साईड, म्हणजे ही जी कर्व लाईन आहे ती जाणार आहे या साईडला आणि शॉर्ट लाईन आहे जी स्ट्रेट लाईन ती येणार आहे या साईडला. सो ऑप्शन 1 मार्क करा इथे. बाकी सेकंड आहे, तिन्ही याच्यामध्ये बघा तसं कुठलीच रिलेट होत नाहीये तिन्ही फिगर ह्याच्याशी. सो ऑप्शन 1 इज अवर आन्सर.